नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच बस कंडक्टर या पदाकरता 364 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार आहे आणि लागताच तुम्हाला येथे 22,060 पासून ते 36,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटू शकते। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जुलै 2026 असणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत एकात्मक बाल विकास विभागाअंतर्गत अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझा व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन पदभरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे। ही भरती काढलेली आहे BEST म्हणजेच बृहन मुंबई इलेक्ट्रिकल ट्रान्सपोर्ट अंतर्गत। बघा, यामध्ये पोस्ट नाव असणारे कंडक्टर, यामध्ये टोटल नंबर ऑफ वेकेन्सी असणारे 364 आणि या पदाकरता 22,060 पासून ते 36,000 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। जॉब लोकेशन हे तुमचं मुंबई महाराष्ट्र असणार आहे। त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला कोणत्या कासाठी किती रिक्त जागा असणार आहेत। तर सर्वप्रथम बघा, अनुसूचित जाती 34 वेकेन्सी रिक्त आहेत आणि अनुसूचित जमाती करता 22 वेकेन्सी रिक्त आहे। विमुक्त जाती अ यासाठी 6 वेकेन्सी, भटक्या जमाती ब साठी 6 वेकेन्सी, भटकी जमाती सी साठी 10 वेकेन्सी, विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 जागा रिक्त आहेत। इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 67 वेकेन्सी रिक्त आहेत आणि त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 36 वेकेन्सी, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ते 36 वेकेन्सी रिक्त आहे। ओपन कास्ट करता 142 वेकेन्सी रिक्त असणार आहे। त्यानंतर बघा, तर यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे। तर यामध्ये तुम्हाला फक्त SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि ॲव्हरेज तुम्हाला 50% गुण असणे आवश्यक असणार आहे। बघा, मराठी विषयामध्ये तुम्हाला 100 पैकी 50 गुण असणे आवश्यक असणार आहे आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर तुमची हाईट चेक केली जाणार, ज्यामध्ये मिनिमम तुमची हाईट 154 पासून ते 178 सेमीपर्यंत हाईट असणे आवश्यक असणार आहे आणि तुमचं वजन हे 45 किलो असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा, आता एज लिमिट काय असणार आहे। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष, रिझर्व्ह कॅटेगरी करता 18 ते 43 वर्ष एज लिमिट असणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे। सर्वप्रथम तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर यामध्ये तुमचं फिजिकल चेक केलं जातं, त्याच्यामध्ये तुमची हाईट आणि वेट चेक केलं जाणार आहे। त्यानंतर बघा, आता यामध्ये ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। ओपन कॅटेगरी करता 1000 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता 900 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे। बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार, तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 8 जुलै 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 29 जुलै 2026 असणार आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक दिली आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।